माहितीये मला आवडत नाही. नोकरांना सुट्टी द्यायची काय गरज होती? तुला चष्मा नाहीये, काढ तो चष्मा आधी. डॅडी, रोहन माझा फक्त मित्र आहे. एक वाक्य नीट बोलता येत नाही तुला. जांभळ्या रंगाची साडी कधी असते का? थोडंसं ना असं गोडू गोडूसं साधं आणि खूपच डोसाईल साधी भोळी अशी कामं माझ्याकडे जास्त आली आता. का ते मला नाही सांगता येणार. पण मी मघाशी म्हटलं तसं हिंदी सिरियल्समध्ये मला खूप काही काही करता आलं. ॲट अ टाईम वेन टेलिव्हिजन वॉज नॉट लाईक वॉट इट इज टुडे. तेव्हा टी व्ही या माध्यमाला थोडे रिस्ट्रिक्शन्स असे होते की त्या चौकटीतलेच त्या गोष्टी आत्ता होतात तसं तेव्हा व्हायचं नाही. पण सिनेमामधून छान रोल्स तितकेसे मला नाही करता आले. तशा संहिता माझ्याकडे नाही आल्या. पण यात ह्याला छटा आहेत, खूप वेगवेगळे पदर आहेत आणि खूप सटल आहेत. म्हणजे जरा त्या लाईनच्या या बाजूला झालं असतं तर थोडंसं काहीतरी चुकलं असतं. आणि या बाबतीत मी म्हणेन की रोहितची आणि ऑफकोर्स स्क्रिप्टवाईज अनिकेतची खूप मदत झाली. कारण काय करायचं याचबरोबर काय करायचं नाही आहे हे मला खूप क्लिअरली मला ती दिशा दाखवली गेली. हा खरंच नशिबाचा भाग असतो की तुम्हाला कोण कशी टीम मिळते इन टर्म्स ऑफ आर्टिस्ट, टेक्निशियन्स, तुमचं त्या वेळेला तिथे काय केमिस्ट्री जुळते, कशी जुळते, वर्किंग एन्व्हायरमेंट, त्यावेळेचं वातावरण छान राहतं की नाही. खूप अडचणी येतात, अनेक गोष्टी ऐन वेळेला होतात, फजिती होते. पण यातून आपण एक टीम म्हणूनच आपण यातून त्याला सामोरे जाऊ शकतो. सो ते आमचं इथे खूप छान जुळलं. कुटुंब व्यवस्था ही इन्स्टिट्यूशन म्हणून, एक व्यवस्था म्हणून खूप जुनी आणि मोठी आहे. ती भारतातच माझ्या मते इतके आपण त्याविषयी जागरूक आहोत. आपण बघतो अमेरिकेची संस्कृती आहे, इतर देशांमधली आहे, बाहेरगावी इतकं महत्त्व त्याला दिलं जात नव्हतं. पटकन लग्न होतात, पटकन लग्न मोडतात, आई वडील मुलं ही सगळी. आपल्याकडे घर आणि एकत्र कुटुंब पद्धती ही अजूनही कमीच होत चालली असली तरी त्याला महत्त्व, नात्यांना खूप महत्त्व दिलं जातं. आपण अनेक वेळा आपल्या आयुष्यात खूप गृहीत धरतो आपल्या कुटुंबियांचा, आपली माणसं, रक्ताची माणसं, इवन मैत्री या नात्यांना. आणि जेव्हा ते आपल्यापासून दूर जातं किंवा ते आपल्याकडे नसतं तेव्हा आपल्याला त्याची किंमत कळते. तर ते तसं काही व्हायच्या ऐवजी आपण प्रत्येक दिवस जर या गोष्टींना फक्त महत्त्व नाही, खूप मौल्यवान समजून चाललो तर आपलं आयुष्य जास्त समृद्ध होईल असं मला वाटतं. हाय, मी साई ताम्हनकर आणि तुम्ही पाहतात राजश्री मराठी.